नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर. तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण एक फार 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 महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. त्याचे नाव आहे डिजिटल सम, म्हणजेच मराठीत काही तर अंकांची बेरीज. हा टॉपिक मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, जसं पोलीस भरती झाली, सरळ शिवाय, एमपीएससी, रेल्वे, एसएससी, बँकिंग, कोणत्या पण, हा टॉपिक तुमच्यासाठी फार 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 महत्त्वाचा आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या वहीमध्ये नोट करून लिहिली असेल की हे टॉपिक आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, तर त्याच्यात ह्या पण टॉपिकचं नाव ॲड करून घ्या मित्रांनो. त्या टॉपिकपेक्षाही हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. का बरं? त्याचं कारण पहा. बघा, बेरीज झाली, वजाबाकी झाली, मोठ्यात मोठी असू द्या ना, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला काय असतात? ऑप्शन असतात. तर ऑप्शनच्या मदतीने आपण हे सर्वचे सर्व काही काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला त्या प्रश्नांचे कॉन्सेप्ट देखील माहीत नसतील, तरी ह्या डिजिटल सम्सच्या माध्यमाने आपण ते प्रश्न सोडवू शकतो. तर काय बघा, मोठ्यात मोठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, गुणाकाराला किती वेळ लागतो तो पण आपण सेकंदात सोडवू शकतो. भागाकार, समीकरणे म्हणजेच काय? इक्वेशन्स, वर्ग म्हणजेच काय? स्क्वेअर, वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट, घन म्हणजेच काय? क्यूब, घनमूळ म्हणजे क्यूब रूट. अशा प्रकारे जे काही कॅल्क्युलेशन येतात मित्रांनो आपल्या पेपरमध्ये, ते आपण सेकंदात ह्या डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू शकतो. जर तुम्हाला वाटते तुमची स्पीड वाढावी, पेपरमध्ये चांगले परफॉर्मन्स करावे, तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार 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 महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओला अखेरपर्यंत पहा. चला या मित्रांनो, नेमका आता डिजिटल सम म्हणजे काय आपण ते पाहूया. बघा, डिजिटल सम म्हणजे काहीच नसतं मित्रांनो, सिम्पली काय अंकांची बेरीज असते. हा एक काय 135, हा एक काय नंबर आहे, संख्या आहे. 68 ही एक काय आहे? नंबर आहे, संख्या आहे. बाकीचे तसेच आहेत मित्रांनो. पण ह्या संख्येमध्ये अंक किती आहेत? तर तुम्ही म्हणाल, "सर ह्या संख्येमध्ये 3 अंक आहेत." बघा ना, 1, 3, 5 हे काय झाले? 3 अंक झाले. आणि हे एक पूर्ण काय आहे? संख्या आहे. 135 हे काय आहे? एक संख्या आहे. तर सिम्पली आपण काय करणार मित्रांनो, याच्यात जेवढे काही अंक दिले आहेत, त्या सर्व अंकांची काय करणार? तर बेरीज करणार. कसं करणार पहा. किती अंक आहेत? 3. कोणकोणते? 1 अधिक 3 अधिक 5 यांची काय करणार? तर मित्रांनो बेरीज करणार. आणि ही बेरीज आपल्याला एक अंक येईपर्यंत करायची आहे. कसं पहा. 1 आणि 3 किती झाले? 4. 4 आणि 5 किती? 9. तर याची डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 9. बघा, मी डिजिटल समच नाव वापरणार. तुम्ही मराठी मीडियममधून अभ्यास करत असाल, इंग्रजी मीडियममधून अभ्यास करत असाल, तरी त्याला काही फरक नाही पडणार मित्रांनो. तुम्हाला माहीत झालं ना, अंकांची बेरीज म्हणजे काय होते? डिजिटल सम. तर मी डिजिटल सम हाच शब्द वापरणार. आता खाली पहा बघा, किती अंक आहेत? 6 आणि 8 2 अंक आहेत. यांची काय करायची आहे? बेरीज. 6 अधिक 8 किती होतात मित्रांनो? 14. पण बघा, डिजिटल सम करत असताना आपल्याला काय पाहिजे? तर एक अंक येईपर्यंत बेरीज करावी लागते. काय करावी लागते? एक अंक येईपर्यंत. हे 1 अंक आहेत का? नाही, 2 अंक आहेत. मग आणखी यांची बेरीज करा. काय होणार? 1 अधिक 4. कोणकोणते 2 अंक ह्याचे आहेत ना? बघा, काय करायचं होतं? 6 अधिक 8 करायचं होतं. 6 अधिक 8 केलं. किती मिळाले आपल्याला? 14. पण डिजिटल समचा नियम हा आहे मित्रांनो, की तुमचं एक अंक येईपर्यंत त्याची बेरीज करत जावी लागते. तर करा मग बेरीज. काय होणार बघा. 2 अंक मिळाले. आपल्याला 1 अंक येईपर्यंत बेरीज करायची आहे. किती आहेत? 14. 14चं म्हणजे किती? 1 अधिक 4 म्हणजेच किती? 5. तर हा जो 68 आहे, याची डिजिटल सम किती होणार मित्रांनो? 5 होणार. हा जो 135 आहे, याची डिजिटल सम किती होणार? तर 9 होणार. पॉइंट समजलं? आता या खाली. बघा हा हा थोडं लक्ष द्या. 6.256 याची आपल्याला डिजिटल सम काढायची आहे. डिजिटल सम काढत असताना मित्रांनो, पॉइंट असो किंवा नसो, त्याला काही घेणं-देणं नाही आपलं. संख्या किती आहे? हे संपूर्ण एकच संख्या आहे मित्रांनो. 6.256 हे संपूर्ण काय आहे? एकच संख्या आहे. आणि ह्या संख्येमध्ये अंक किती आहेत? नंबर किती आहेत? तर बघा, 1, 2, 3, 4. 4 अंक आहेत. तर आपण डिजिटल सम करताना कशाची बेरीज करतो? अंकांची बेरीज करतो. मग ह्या पॉइंटसोबत तर आपलं लेणं-देणं आहे का काही? नाही. त्या पॉइंटसोबत आपलं काहीही लेणं-देणं नाही. मग करा याची बेरीज. काय होणार? 6 अधिक 2 अधिक 5 अधिक 6. हेच नंबर आहेत ना? 6, 2, 5, 6.
यांचीच बेरीज करायची आहे. आता करा, सिंपली बेरीज करा. याची काय होणार? 6 आणि 2 8. 8 आणि 5 किती होणार? 13. 13 आणि 6 किती होणार? 19. 13 आणि 6 किती होणार? 19. बरोबर आहे का बेरीज? एकदा पाहून घ्या. 6 आणि 2 8. 8 5 13. 13 आणि 6 किती? 19. 2 अंक मिळाले का आपल्याला? नाही. 2 अंक नाही मिळाले ना? आणखी करा मग पुढे. आणखी पुढे काय होणार? 1 अधिक 9 म्हणजेच किती होणार? 10. आणखी 2 अंक मिळाले का? म्हणजे 1 अंक मिळाला का? नाही, 2 अंक आहेत. तर मग काय होणार? 1 अधिक 0 म्हणजेच किती होणार? 1. तर याची डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 1 येणार. त्याची डिजिटल सम किती येणार? 1. 6.256 ची डिजिटल सम किती येणार मित्रांनो? तर 1 येणार. कळलं तुम्हाला? पॉइंट असेल नसेल आपल्याला काहीही फरक पडत नाही. चला आता पहा. हे दोन थोडे महत्वाचे आहेत. का बरं महत्वाचे आहेत ते पहा. 19 तिथंच केला आपण, काय होणार? 1 अधिक 9 म्हणजेच किती? तर 10. म्हणजेच किती? 1 अधिक 0 म्हणजेच किती? 1. याची डिजिटल सम किती आली मित्रांनो? तर 1 आली. 1 आली ना? 1 आली. आता खालच्याच्या पहा. 599 तर काय होणार? 5 अधिक 9 अधिक 9 बरोबर आहे. बघा, 9 आणि 9 18. 18 आणि 5 किती होणार? 23. काय होणार? 23. पण आपल्याला तर एक अंक पाहिजे. तर आणखी याची बेरीज करा. काय होणार? 2 अधिक 3 म्हणजेच किती? 5. याची डिजिटल सम किती आली मित्रांनो? 5. तर हे दोन ऑप्शन पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक म्हणजे नंबर 4 आणि नंबर 5च्या. इथं किती होतं? 19 आणि याच्यात किती? 599. बघा, 19 ची डिजिटल सम काढलं मित्रांनो, मला मिळालं 1. 599 ची डिजिटल सम काढलं, मला मिळालं किती? 5. तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल मित्रांनो, की आपल्याला ह्या 9चं काहीच काम नाही. बघा ना, इथं 19 होतं तरी पण 9ला काढलं तरी एकच येते डिजिटल सम. इथं 599 होते तरी 599 होते तरी डिजिटल सम किती आली? 5च आली. म्हणजे त्या 9चा काही अर्थ आहे का आपल्या डिजिटल सममध्ये? त्याचं काहीच काम नाही आहे. घ्या अथवा नका घेऊ, काहीच काम नाही आहे. म्हणून याच्यापुढे जेव्हा कधी आपण डिजिटल सम काढणार तर 9ला शून्य मानणार. 9ला काय मानणार? शून्य मानणार किंवा तो 9 आहेच नाही असं समजणार. का बरं? कारण की त्याला घ्या अथवा नका घेऊ, काही फरक पडत आहे का? नाही. काही फरक नाही पडत आहे. आता पहा. आता 9ला तर घेणार नाही आपण. खालच्या नंबरमध्ये हा 9 दिसत आहे. याला घ्यायचं नाही. घ्या नका घेऊ, डिजिटल सम तेवढीच येणार. आणखी एक गोष्ट पहा. बेरीजमध्ये जिथं जिथं 9 बनते ते पण आकडे नाही घ्यायचे. ज्यांची बेरीज 9 बनत आहे ते पण आकडे नाही घ्यायचं. कारण पहा, मी तुम्हाला आधी 9 तर आपण घ्यायचं नाही याच्यात समजावून सांगितलं. आता बाकीच्या आकड्यांची बेरीज करू. आता मी डायरेक्ट करतो मित्रांनो. लिहायची काही गरज नाही आता. आणि तसंही असून तुम्हाला हे तोंडीच करायचे आहे पुढे जाऊन. बघा काय होणार? 5 आणि 4 9. 9 आणि 3 किती होणार? तर 12. 12 आणि 2 किती होणार? 14. 14 आणि 7 किती होणार? 21. 21 आणि 1 किती होणार? तर 22. 22. 22 म्हणजेच किती? तर 4. कारण की 2 आणि 2 किती होणार? 4. सर्व अंकांची बेरीज केलो. डिजिटल सम किती मिळाली मित्रांनो? मला 4. आता पहा, ज्या ज्या संख्यांनी 9 बनते, जसं पहा 5 आणि 4 9 बनते, याला नका घेऊ. 7 आणि 2 9 बनते, याला नका घेऊ. मग वाचले काय? 3 आणि 1. वाचले काय? 3 आणि 1. फक्त यांचीच बेरीज करा. काय होणार? 3 अधिक 1 म्हणजेच किती? 4. बघा तरी डिजिटल सम किती आले? 4च आले. डिजिटल सम किती आली? 4च आली. म्हणून डिजिटल सम काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. जर 9 दिसत असेल, 9ला घ्यायचं नाही किंवा कोणत्या संख्यांपासून 9 बनत असेल, जशी बेरीज 5 आणि 4 ची बेरीज काय होते? 9. 7 आणि 2 ची बेरीज काय होते? 9. त्या पण संख्यांना नका घेऊ. कारण की आपला टाईम वाचणार. फक्त फरक एवढा आहे मित्रांनो, आपला टाइम वाचणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ठीक आहे. तर हे समजलं. बरं, लवकर एक काम करा, व्हिडिओला पॉज करा आणि लवकर कमेंट करून सांगा की 7व्याचा आणि 8व्याचा डिजिटल सम किती येणार मित्रांनो. लवकर. ठीक आहे. आशा करतो तुम्ही कमेंट करून सांगितले असाल. बरं. आता पहा, चेक करा आली की नाही आली बरोबर. बघा, 9ला तर आपण घेणार नाही. 9चं काही काम नाही. आता कोणकोणत्या संख्यांपायी 9 बनते ते पहा. बघा.
7 आणि 2 9 हे पण घ्यायचे नाही. 6 आणि 3 9 हे पण घ्यायचे नाही. आणि 5 आणि 4 हे पण घ्यायचे नाही. मग डिजिटल सम 0 होईल. डिजिटल सम काय येईल? 0 येईल. पण कधी पण अंकांची बेरीज 0 येते का मित्रांनो? नाही. तुम्ही जर यांची बेरीज कराल तर कधी पण 0 येणार का? नाही. याचाच अर्थ 0 म्हणजे काय? 9. डिजिटल सम काय असणार तेव्हा? 0 म्हणजेच काय असणार? 9. हे एक पॉइंट लक्षात ठेवा. आता खालचे पहा. बघा, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 9 9 कॅन्सल. वाचले किती? 2 आणि 3. 2 आणि 3 म्हणजे 2 अधिक 3 म्हणजेच किती? 5. तर याची डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 5. डिजिटल सम किती येणार? 5. आशा करतो डिजिटल सम कोणत्या पद्धतीने काढतात अंकांची ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल. तर एक काम करा, लवकरात लवकर हे सर्वची सर्व चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. आता पुढे पाहूया आपण. चला पहा मित्रांनो, आता संख्यांची म्हणजे नंबरची डिजिटल सम कोणत्या प्रकारे काढायचे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं. आता आपण शिकूया मित्रांनो, की नेमकं बेरीजमध्ये आपण डिजिटल सम कोणत्या पद्धतीने काढतो आणि तिचा वापर कोणत्या पद्धतीने करतो हे पाहूया. आता मला सांगा बरं मित्रांनो, 13 अधिक 12 बिलकुल बेसिक बेसिक उदाहरणं घेऊ, की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आता मला सांगा, 13 अधिक 12 किती होतात? 25. लहान उरल्या मुलांना पण माहित आहे उत्तर किती येतो? 25. पण याच्यात आपण डिजिटल समचा वापर कसा करणार आणि कशा पद्धतीने आपण बेरजेत डिजिटल सम काढणार ते पहा मित्रांनो. बघा, इकडे किती संख्या आहेत? 2 आणि इकडे किती संख्या आहेत? एकच. आणि बीच्यात चिन्ह कशाचे आहे? बरोबरचा. म्हणजे हे काय झालं तयार? समीकरण तयार झालं मित्रांनो, एक इक्वेशन तयार झाली. बरोबरचं चिन्ह आलं की समजून घ्यायचं की इक्वेशन तयार होते. आता पहा, याची डिजिटल सांगा बरं मित्रांनो. 13 ची किती होईल? 13 ची किती? 1 अधिक 3 म्हणजेच किती? 4. 13 ची डिजिटल सम किती आली मित्रांनो? 4 आली. 12 ची सांगा. 12 चं कसं होईल? बघा, 1 अधिक 2 म्हणजेच किती? तर 3. 12 ची किती आली? 3. 13 ची किती आली? 4. पण मला सांगा मित्रांनो, आपल्याला डिजिटल सम फक्त ह्या आणि ह्याच संख्येच्या नाही काढणी आहे, तर ह्या पूर्ण संपूर्ण दोन्ही संख्यांच्या काढणी आहे आणि त्यांची काय करणी आहे? आपल्याला बेरीज करणी आहे. तर डिजिटल सम काढत असताना बेरजेची काय करायची आहे? बेरजेचं चिन्ह दिलंय, तर त्या डिजिटल समची पण काय करायची? बेरीज करायची. 4 अधिक 3 किती होणार? 7. 4 अधिक 3 किती होणार मित्रांनो? 7. त्यात 13 अधिक 12 ची डिजिटल सम संपूर्ण येणार मित्रांनो 7 तुमची. डिजिटल सम किती येणार त्याची? 7. निघाली ना आपली 7. कसं काढायचं? आधी एका संख्येची काढायची, दुसऱ्या संख्येची काढायची, जेवढी काही डिजिटल सम निघाली त्यांची. जर बेरीज करायची असेल तर बेरीज करायची आणि फायनल जो उत्तर येईल तो ह्या दोन्ही संख्यांचा मिळून काय राहणार? डिजिटल सम. आता बघा, 25 च्या डिजिटल सम काढा बरं. काय होणार? 2 अधिक 5 काय होणार? 7. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहायचं नाही आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला समजावं म्हणून ते लिहू लिहू सांगत आहे मी. याचे किती आलं? 7. बघा मित्रांनो, डिजिटल समचा एक नियम आहे मित्रांनो. हे तुमचे उत्तर बरोबर आहेत की चुकलेत त्याच्यात पण मदत करते. इकडचे डिजिटल सम किती आली मित्रांनो? 7. आणि इकडची किती आली? 7. जर दोन्ही डिजिटल सम मॅच होत असतील, बघा ना, इकडची 7 आहे आणि इकडची पण 7 आहे, तर ते उत्तर बरोबर असेल. जर डिजिटल सम मॅच नसेल करत मित्रांनो, तर ते उत्तर चुकले समजून जायचं. ते उत्तर चुकले समजून जायचं. आता बघा, इथे काय होतात? 15 आणि 25 किती होतात? 40. सर्वांनाच माहित आहे 40 होतात. पण मी उत्तर काय लिहितो? 41. उत्तर लिहितो मी 41. आता हे बरोबर आहे की चुकलं आहे ते आपल्याला पाहायचे आहे. कशाने पाहणार आपण? तुम्हाला येते मी मान्य करतो, पण आपल्याला डिजिटल सम शिकायची आहे. काय शिकायची आहे आपल्याला? डिजिटल सम शिकायची आहे. तर कसं करणार आपण? बघा, ज्या पद्धतीने याची डिजिटल सम काढली त्या पद्धतीने त्याचीच करणार. आता 15 ची डिजिटल सम काय होणार? 1 अधिक 5 म्हणजेच किती? 6. इकडे 25 ची डिजिटल सम किती होणार? 2 अधिक 5 म्हणजे 7. काय करायची आहे आपल्याला बेरीज? तर दोघांची पण बेरीज होणार. बघा, 13 म्हणजे 6 आणि 7 किती होणार? 13. 13च म्हणजे काय? तर 1 आणि 3 म्हणजे किती? 4. इकडची डिजिटल सम किती आहे मित्रांनो? 4. इकडची 4 आहे तर इकडची पण 4च यायला पाहिजेत. तेव्हाच आपलं उत्तर बरोबर राहील. बघा, काळा. काय होणार? 4 अधिक 1 5. पण डिजिटल सम 5 येत आहे ना. इकडची 4 येत आहे, तिकडची 5 येत आहे. म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो, तुमचं उत्तर चुकलं आहे. आणि साहजिकच आहे, हा उत्तर चुकला आहे. याची बेरीज किती येते मित्रांनो? 40 येते.
15 आणि 25 ची बेरीज किती आहे ते 40 येते आणि 40 ची जर आपण डिजिटल सम काढायला गेला काय होणार 4 अधिक 0 म्हणजेच काय होणार 4. तर बघा याची पण 4 आणि याची पण 4 तर उत्तर कोणतं राहील 40 हा बरोबर उत्तर राहील. कारण त्याची डिजिटल सम 4 येत आहे आणि याची पण डिजिटल सम किती येत आहे 4 येत आहे. समजत आहे का? थोडं थोडं तर समजत असेलच. हा तर फक्त ट्रेलर चालू झालाय पिक्चर आणखी बाकी आहे. बरोबर आहे. आणखी तुम्हाला आणखी बहुत स्ट्रॉंग होणी आहे. पण थोडं थोडं हे जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ते समजलं का तुम्हाला? चला. तर हे सर्व काही एकदा चांगल्याने लिहून घ्या तुम्ही. आणखी पुढे आपण काही उदाहरणं पाहू. चला आता पहा मित्रांनो 3 नंबरचं उदाहरण काय आहे 12 + 18 + 20 उत्तर येते तुम्हाला मला माहित आहे आणि हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे बरं मित्रांनो. जे काही मी उदाहरणं घेत आहे ते कोणत्या नाही कोणत्या परीक्षेला विचारलेलेच असणार. बघा 12 + 18 + 20 उत्तर येतो तुम्हाला मला माहित आहे पण आपल्याला काय करायचे आहे डिजिटल समने आपण बेरीज कोणत्या पद्धतीने सोडवणार ते पण ऑप्शनची मदत घेऊन ते शिकायचे आहे मित्रांनो आपल्याला. आता बघा बेरजेची आपण डिजिटल सम कशी काढतो बघा. 1 आणि 2 किती होतात 3. याची डिजिटल सम किती आहे 3. 1 आणि 8 किती होतात 9. याच्या 9 बनत आहे तर आपल्याला काही डिजिटल सम मध्ये काम येणार का नाही. 9 बनत असला तर त्याला घ्यायचं नाहीच. आणि याची डिजिटल सम किती येणार बघा मित्रांनो 2 आणि 0 म्हणजे किती 2. आणि करायची काय आहे सर्वांमध्ये बेरीज करायची आहे तर बेरजेचं चिन्ह द्या मित्रांनो आणि ह्या दोघांची पण डिजिटल सम काय येणार 3 आणि 2 5. तर ह्या सर्व काही संख्येची डिजिटल सम किती येणार मित्रांनो 5. डिजिटल सम किती आली 5. आता ऑप्शन मध्ये ज्याची डिजिटल सम 5 असेल मित्रांनो तो आपला उत्तर असणार. तर पहा काय आहे 5 आणि 1 6 याची डिजिटल सम 6 आली. 4 आणि 2 6 याची डिजिटल सम 6 आली. 5 आणि 0 याची डिजिटल सम किती आहे मित्रांनो 5. 5 आणि 4 9. 9 म्हणजे काही शून्य म्हणा किंवा 9च धरा. आता आपला डिजिटल सम मध्ये उत्तर किती आला मित्रांनो 5 आला. आपला डिजिटल सम मध्ये उत्तर किती आलं मित्रांनो 5 आला. आणि कोणत्या ऑप्शन मध्ये उत्तर 5 आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर डोळे झाकून हाच तुमचं उत्तर असणार मित्रांनो. डोळे झाकून ऑप्शन नंबर 3 ला टिक करा आणि पुढे जा. बघा येते की नाही येत ते उत्तर पाहू आता आपण. 12 आणि 18 किती होतात 30. 30 आणि 20 किती होतात 50. ऍक्च्युअल मध्ये तर याची बेरीज 50च येत आहे आणि डिजिटल समने पण आपलं उत्तर तेवढंच आला. बरोबर आहे का नाही. हे तर लहान नंबर आहेत मित्रांनो तुम्हाला तोंडी पण येणार पण तुम्हाला डिजिटल समचे अप्लिकेशन ते वापरायचे कसे ते शिकायचे आहे ना. म्हणून त्याच्यासाठी मला छोटे छोटे उदाहरण घ्यावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात द्या आता बघा हे डिजिटल सम किती आली 5 आली. जर समजा ह्या उत्तराची डिजिटल सम 6 आली असती याची डिजिटल सम किती आली असती 6 आली असती. तर बघा दोन ऑप्शन मध्ये डिजिटल सम 6 आहे. दोन ऑप्शन मध्ये डिजिटल सम किती आहे मित्रांनो 6 आहे. तर अशा वेळेस ह्या दोघांपैकी एक कोणता नाही कोणतं उत्तर राहणार मित्रांनो हे दोन ऑप्शन तुमचे कॅन्सल होणार. इथं पण आपल्याला डिजिटल सम मदत करते की कोणते ऑप्शन कॅन्सल होऊ शकतात. तर बघा जर 6 असती तर ह्या दोघांपैकी एक उत्तर असतं आणि हे दोन ऑप्शन काय असते कॅन्सल असते मग बाय ऑप्शनने गेला असता आणि आपलं उत्तर निघालं असतं. त्याच्यात पण आपला खूप वेळ वाचतो. तर मला वाटतं की बेरजेची डिजिटल सम कोणत्या पद्धतीने करायचे ते तुम्हाला समजलं. एकदा हा उदाहरण लिहून घ्या आणखी एखादं उदाहरण घेऊ आपण. चला या मित्रांनो. आता पुढचा प्रश्न पहा किंवा उदाहरण पहा. बघा 1.5 अधिक 32.5 अधिक 23.9 सरळ सेवेला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आता पहा जर याला तुम्ही बेरीज करून मांडणी करून सोडवायला गेलं तर वेळ लागतो. पॉइंटच्या बेरजेला वजाबाकीला वेळ लागतो मित्रांनो. पण जर आपण याच्यात जर डिजिटल सम वापरलं तर हे सेकंदात उत्तर निघते मित्रांनो. पहा एक आणखी नियम लक्षात ठेवा डिजिटल सम वापरत असताना सर्वात आधी ऑप्शन चेक करायचे मित्रांनो. ऑप्शनची डिजिटल सम काढायची बघा. हा 9 आहे 9च्या आपल्याला काही काम नाही बघा. 5 आणि 6 किती 11. 11ची डिजिटल सम किती येते मित्रांनो 2. तर पहिल्या ऑप्शनची डिजिटल सम किती आली 2. ह्याही 9च्या काही काम नाही. 7 आणि 5 किती 12. 12 म्हणजेच किती 1 आणि 2 म्हणजे 3. तर दुसऱ्या ऑप्शनची डिजिटल सम किती आली 3. 9च्या काही काम नाही आपल्याला. 8 आणि 5 13. 13 म्हणजे किती 1 आणि 3 म्हणजेच किती 4. याची डिजिटल सम किती आली 4. याची पहा
हा 9 हा 9 काही काम नाही वाचले किती 5 याची डिजिटल सम किती आली मित्रांनो 5. म्हणजे बघा पहिल्याची 2 आली डिजिटल सम, दुसऱ्याची 3, तिसऱ्याची 4 आणि चौथ्याची 5 असे डिजिटल सम आले. तर बघा प्रत्येकाची वेगवेगळी डिजिटल सम येत आहे. जर प्रत्येकाची वेगवेगळी डिजिटल सम येत असेल तर त्यावेळेस आपण बिनधास्त डिजिटल समचा वापर करू शकतो मित्रांनो. आता बघा याची काळा पॉइंट असो किंवा नसो आपल्याला काही फरक पडतो का नाही. पॉइंट असेल अथवा नसेल आपल्याला काहीही फरक पडत नाही. तर बघा करा याची डिजिटल सम काय होणार 1 आणि 5 किती 6. इथं बघा काय होणार 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 म्हणजेच किती 1 डिजिटल सम किती होते 1. आणि इकडे पहा 9चा काय काम आहे का नाही 9ला सोडा 2 आणि 3 किती 5 होणार. बघा काय करायची बेरीज तर डिजिटल समची पण बेरीज करायची बघा 6 आणि 1 7 7 5 12 12 म्हणजेच किती तर 3 कारण की 1 आणि 2 किती होते 3. तर याची डिजिटल सम किती आली मित्रांनो 3 आली. याची डिजिटल सम किती आली 3. आणि ऑप्शन मध्ये ज्याची डिजिटल सम 3 असेल मित्रांनो त्याला टिक करा. पहिल्याची 2 आहे, दुसऱ्याची 3 आहे, तिसऱ्याची 4 आहे, चौथ्याची 5 आहे. एकच ऑप्शन असा आहे की ज्याची डिजिटल सम 3 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 काही राहणार मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार. विश्वास नसेल वाटत मित्रांनो तुम्ही याची बेरीज करून पहा. जर ऑप्शन करेक्ट दिले असतील करेक्टच असतात तर उत्तर किती असणार 57.9 हाच उत्तर निघणार मित्रांनो तुमचा. काही ना काही आपली कितीतरी पट वेळ वाचवते मित्रांनो. बघा ना पॉइंटची जर करायला बसल्या तर वेळ लागतोच. वेळ लागतोच. जर डिजिटल सम वापराल तुम्ही तर फार कमी वेळेत तुमचं उत्तर निघणार. आणि स्टेटचे जसे म्हणायला गेलं जसे एम-पी-एस-सी ज्याला पोलीस भरती सरळ सेवा कोणी डिजिटल सम चॅप्टर शिकवत नाही मित्रांनो हे तुम्हाला. म्हणून शिकायला मिळत आहे. चांगल्याने ज्ञान घ्या आणि हे लिहून घ्या. चला बेरजेची डिजिटल सम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली आहे मित्रांनो. आता वजाबाकीची डिजिटल सम आपण कशी काढणार ते पहा. बघा वजाबाकी आहे तर सिंपल काही नाही. बेरीज होती तर आपण काय करत होतो डिजिटल समची बेरीज करत होता. आता काय आहे वजाबाकी आहे तर काय करणार वजाबाकी करणार. बघा 8 आणि 8 16. 16 म्हणजे काय 1 अधिक 6 म्हणजेच किती 7. आता तोंडी काढण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि जमते हे. ठीक आहे. 1 आणि 3 किती होणार 4. तर काय आहे 4. चिन्ह कशाचे आहे वजाबाकीच्या तर वजाबाकीचे चिन्ह द्या. 7तून 4 गेले 3. म्हणजे डिजिटल सम किती आली मित्रांनो 3. डिजिटल सम किती आली 3. आता पहा इकडे लक्ष द्या. 7 आणि 5 12. 12 म्हणजेच काय 1 अधिक 2 म्हणजेच किती 3. याची पण डिजिटल सम किती येणार मित्रांनो 3. दोघांची पण डिजिटल सम 3 3 येत आहे मित्रांनो म्हणजे हे उत्तर काय आहे बरोबर आहे. आणि करून पहा 88 मायनस 13 काय होणार बघा. कुठं सॉल्व करून दाखवू रे. तुम्ही करून घ्याल जाऊ द्या. येतेच तोंडी पण उत्तर निघते. 88 मायनस 13 म्हणजे किती 75च होतात. आणि डिजिटल समद्वारे पण ते काय झाले प्रूफ झाले. आता पहा इथं लक्ष द्या. हे थोडं महत्वाचे आहे. बघा 7 आणि 3 10. 10 म्हणजे किती 1. डिजिटल सम किती आलं 1 आलं. इकडे पहा 1 आणि 6 म्हणजेच किती 7. याच्या डिजिटल सम किती आलं 7 आलं. आता बघा काय करायचं आहे मायनस आहे तर मायनसचं चिन्ह द्या. एकातून 7 गेले किती होते मायनस 6. काय होते -6. एकातून 7 गेले किती होते -6. बरं हे येते ना तुम्हाला येत नसेल आपल्या YouTube चॅनल वरती व्हिडिओ अपलोडेड आहे ते पाहून घ्याल प्लस मायनसचे नियम. आता इकडे लक्ष द्या. हे किती होणार 7 आणि 5 किती होणार 12. ठीक आहे 12 म्हणजेच किती 3. हे भरपूरदा झाले आता. बघा इकडे -6 आले आणि इकडे काय आले 3 आले. उत्तर बरोबर आहे की चुकलं. उत्तर बरोबर आहे की चुकलं. तुम्ही म्हणाल सर चुकलं. इकडे -6 आहे इकडे 3 आहे. नाही मित्रांनो उत्तर चुकलेलं नाही. याच्यात एक नियम आहे. याच्यात एक नियम आहे. बघा कोणत्याही संख्येची बेरीज तुमची कधीच मायनस मध्ये येणार नाही. संख्यांची बेरीज करा, यांची बेरीज करा कधीच मायनस मध्ये येणार नाही मित्रांनो. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर समजा आपलं उत्तर मायनस मध्ये आलं जर डिजिटल सम मायनस मध्ये आलं तर तशा वेळेस काय करायचं एक नोट लिहून घ्या मित्रांनो. चांगल्या अक्षरात खाली एक नोट लिहून घ्या. 1 मिनिट मी पेन चेंज करून घेतो तुम्हाला चांगलं दिसेल. नोट लिहून घ्या. काय जर
जर डिजिटल सम मायनस मध्ये जर डिजिटल सम मायनस मध्ये आली तर तर त्या संख्येला त्या संख्येला तर त्या संख्येला 9 मधून 9 मधून अरे तर त्या संख्येला 9 मधून तसंच जाऊ दे 9 मधून वजा करावे. काय म्हणते मित्रांनो नोट? जर डिजिटल सम मायनस मध्ये आली तर त्या संख्येला कशातून वजा करायची आहे? 9 मधून वजा करायची आहे. हे लक्षात ठेवा. कशातून वजा करायची आहे? 9 मधून वजा करायची आहे. तर ही संख्या मायनस मध्ये आली तर ह्या संख्येला सिंपली काय करा तुम्ही? कोणती संख्या मायनस मध्ये आली? -6 आली. तर ह्या संख्येला काय 9 मधून वजा करा. 9 मधून वजा करा काय 6. तर उत्तर किती येणार मित्रांनो आपलं 3. उत्तर किती येणार आपलं 3. 9 मधून 6 ला वजा करा उत्तर किती येणार 3. बघा ह्या बाजूची पण डिजिटल सम 3 आली आणि ह्या बाजूची पण डिजिटल सम 3 आली. म्हणजेच काय आहे? तर मित्रांनो हा आपला उत्तर एकदम बरोबर आहे. हा उत्तर काय आहे आपलं एकदम बरोबर आहे. समजलं तुम्हाला? चला लिहून घ्या हे. चला या मित्रांनो. आता भाऊ ऍक्च्युअल मध्ये डिजिटल समचा वापर करून आपण वजाबाकीचे उत्तर कोणत्या पद्धतीने काढू ते पहा. पहा उत्तर येतो. मला माहित आहे तुम्हाला उत्तर येतो पण तुम्हाला समजावं म्हणून मी बेसिक उदाहरण घेत आहे. सर्वात आधी काय चेक करायचे ऑप्शनची. ऑप्शनची डिजिटल सम काढा. बघा काय होणार 3 आणि 3 6 आणि 1 7. याची डिजिटल सम 7. याची बघा 4 आणि 3 7. 7 आणि 3 10. 10 आणि 1 11. 11 म्हणजे किती? 1 अधिक 1 म्हणजे 2. याची 2 आली. आता इथं पहा 6 आणि 3 9. 9चा काही काम नाही. 3 आणि 1 4 म्हणजे याची डिजिटल सम किती होणार? 4. बघा आता खाली काय होणार? 4 आणि 4 8. 8 आणि 1 9. काही काम नाही वाचले किती? 3. डिजिटल सम किती येणार? 3. बघा प्रत्येकाची डिजिटल सम वेगवेगळी आहे. प्रत्येकाची डिजिटल सम काय आहे? वेगवेगळी आहे. तर आता याची चेक करा. बघा याची किती होणार? बघा 7 आणि 2 कॅन्सल झाले. म्हणजे 9 बनले ना ते. वाचले किती? 4 आणि 4. 4 आणि 4 किती? 8. याची डिजिटल सम किती आली? 8. याची बघा 4 आणि 1 5. 5 आणि 1 6. याची डिजिटल सम किती आली? 6. करायचे काय? वजाबाकी. म्हणजेच याचे उत्तर किती येणार? 2. डिजिटल सम किती आली? 2. आता ऑप्शन मध्ये चेक करा कोणत्या ऑप्शनची डिजिटल सम 2 येत आहे. तर बघा ऑप्शन नंबर 2 याची डिजिटल सम 2 येत आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 हाच काय असणार? बरोबर उत्तर असणार. आता उत्तर बरोबर आहे की चुकलं ते आता चेक करून पाहू आपण. जसंही आपण जर तुम्हाला वजाबाकी करायचीच असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कराल. पण अशा पद्धतीने वजाबाकी न करता मित्रांनो आपल्याच YouTube चॅनलवरती वजाबाकी आपण तोंडी कशी करू शकतो किंवा कमीत कमी वेळात कशी करू शकतो तो व्हिडिओ अपलोड केला आहे मित्रांनो. तो पाहून घ्याल हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर. जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने वजाबाकी करण्याची गरज नाही पडणार. तर बघा 4तून शून्य गेले 4, 7तून 4 गेले 3, 4तून 1 गेले 3, 2तून 1 गेला 1. म्हणजे उत्तर किती येते मित्रांनो बघा तेच 3334. तुम्ही असे करा नाही डिजिटल समनी करा. उत्तर तुमच्या बरोबरच येते मित्रांनो. पण जर याच्याच जागी मोठे उदाहरण राहिले तर डिजिटल समने लवकर उत्तर निघतो. हे लक्षात ठेवा. तर चला लवकर लिहून घ्या हे. चला पहा मित्रांनो आता प्रश्न काय विचारलाय? पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतो? जर 32,586 मधून 12,598 वजा केले तर उत्तर 19,988 येणार का? हा आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो. बघा याचा अर्थ काय होते? 32,586 मधून जर आपण 12,598 वजा केले तर त्याचे उत्तर 19,988 येईल का? हे आपल्याला सांगायचे आहे. हे बरोबर आहे की चुकीचे आहे हे आपल्याला सांगायचे आहे. तर बघा मित्रांनो काय आहे 86 32,586
एक तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही याच्यातून याला डायरेक्ट वजा करा आणि हे उत्तर येते का तर पहा. नाहीतर आपण आत्ताच एक शिकले मित्रांनो, की जर ह्या बाजूची डिजिटल सम आणि ह्या बाजूची डिजिटल सम जर सारखी येत असेल तर ते उत्तर काय आहे? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? तर पहा, आता याची डिजिटल सम काढा. आता थोडं स्पीडमध्ये काढा. बघा काय होणार? 6 आणि 3 9 कॅन्सल झाले. 5 आणि 2 7. 7 आणि 8 किती? 15. 15 म्हणजेच किती? 6. 15 म्हणजेच किती? 6. इकडे पहा. 9 तर कॅन्सल झाले. 8 आणि 1 9 कॅन्सल झाले. वाचले किती? 5 आणि 2 किती? 7. याचं उत्तर किती आले? 7. बघा 6 मधून 7 गेले किती येणार? -1. मोठ्या संख्येतून लहान वजा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -1. जर मायनस आले तर याला कुठून वजा करायचं? 9 मधून. तर उत्तर किती येणार? 8. ह्या बाजूची डिजिटल सम किती आली? 8. ह्या बाजूची डिजिटल सम किती आली? 8 मित्रांनो. आता इथं पहा. जर ह्या बाजूची पण डिजिटल सम 8 आली तर हे उत्तर बरोबर आहे. काय होणार पहा. 9 9 कॅन्सल झाले. 8 आणि 1 कॅन्सल झाले. वाचले किती? फक्त 8. म्हणजेच 8 हे काय राहणार? डिजिटल सम. इकडची पण 8 आली आणि इकडची पण 8 आली मित्रांनो. म्हणजेच हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. दिलेल्या ऑप्शनमध्ये 32,586 मधून जर आपण 12,598 वजा केले तर उत्तर 19,988 येतो मित्रांनो. हे आपल्याला क्लिअर झाले. तुम्ही वजाबाकी पण करून सोडवू शकता, पण आपल्याला डिजिटल सिम शिकायची आहे ना, तर आपण त्याचाच वापर करणार. तर हे अशा पद्धतीने आहे मित्रांनो. समजलं तुम्हाला वजाबाकी पण कशी करायची तर? चला लवकर लिहून घ्या हे पण. चला या मित्रांनो. बेरीज व वजाबाकी कोणत्या प्रकारे डिजिटल समने सोडवायची ते आता आपण बघितलं. आता याच्यानंतर काय पाहू आपण आता? गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचा डिजिटल समने ते पाहू. सिंपली पद्धत तेच आहे. काही नाही करायचं. किती दिलंय बघा. 15ची डिजिटल सम 6, 5 आणि 1 6. 13ची डिजिटल सम 4. काय करायचे आहे आपल्याला गुणाकार? सिंपली द्या गुणाकाराचे चिन्ह. काय होणार? 6 चौक 24. 24 म्हणजे डिजिटल सम किती? 6. डिजिटल सम किती आली? 6. आता ऑप्शन चेक करा. बघा 9च्या काही काम आहे का आपल्याला? नाही. काही 6 आणि 1 7. याची डिजिटल सम 7 आली. याची 8 आणि 1 9 काही काम नाही. वाचले किती? 5. म्हणजे डिजिटल सम किती आले? 5. 9च्या काही काम नाही. 5 आणि 1 किती? 6. बघा ना 1 आणि 5च वाचले. 9चा काही काम नाही. किती वाचले? 1 आणि 7 म्हणजेच किती? 8. तर प्रत्येक ऑप्शनची डिजिटल सम हे वेगवेगळी आहे. तर मला सांगा मित्रांनो, उत्तर कोणतं राहणार? याची डिजिटल सम 6 आली आणि ज्याची डिजिटल सम 6 असेल तोच काय असणार आपलं उत्तर असणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे? हा आपला बरोबर उत्तर आहे. समजलं तुम्हाला? गुणाकाराची पण तशीच करायची आहे. चला लवकर लिहून घ्या. आणखी उदाहरणं घेऊ. चला या आता. 2 नंबरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. काय म्हणतो? 25 गुणिले 17. बघा आपण पाढे म्हणूनही हे केले तरी येतात आपल्याला. मला माहित आहे. पण आपल्याला डिजिटल सम वापरायची कशी ते शिकायचे आहे. म्हणून मी डिजिटल समनीच सांगणार. बघा याची डिजिटल सम किती होणार? 2 आणि 5 7. याची किती होणार? 1 आणि 7 8. काय करायचे आहे? गुणाकार तर गुणाकाराचं चिन्ह येणार. 7 8 56. 56 म्हणजेच किती? 11. बघा ना 5 आणि 6 11. 11 म्हणजेच किती? 2. तर याची डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 2. आता ऑप्शन चेक करू. ज्या ऑप्शनमध्ये डिजिटल सम 2 असेल तो काय असणार? उत्तर असणार. बघा पण ऑप्शन काय आले पाहिजे? वेगवेगळे आले पाहिजेत. आधी पण सांगितलं मी तुम्हाला आणि आता पण सांगत आहो. ऑप्शन वेगवेगळे आले पाहिजेत. बघा 5 आणि 4 9 वाचले किती? 2 म्हणजे डिजिटल सम 2. बघा 5 आणि 4 9 वाचले किती? 3 म्हणजे डिजिटल सम 3. 4 आणि 5 9 वाचले किती? 4 म्हणजे डिजिटल सम 4. 5 आणि 4 किती? 9 वाचले किती? 5 म्हणजे डिजिटल सम 5. बघा प्रत्येकाची डिजिटल सम हे वेगवेगळी येत आहे. प्रत्येकाची डिजिटल सम हे काय येत आहे? वेगवेगळी येत आहे. म्हणून याची किती आली डिजिटल सम? 2. तर ऑप्शन नंबर 1 मधल्याची डिजिटल सम किती आहे मित्रांनो? 2. तर तेच उत्तर राहणार. आता तुमच्याकडे एक काम आहे मित्रांनो. हेच उत्तर येते किंवा नाही येत तुम्ही साधं गुणाकार करून पहा. समजलं ना मी काय म्हणत आहोत तर? आधी डिजिटल समनी करा आणि मग गुणाकाराने करून पहा तुम्ही. कोणत्या याच्यात कमी वेळ लागतो आणि कोणत्या याच्यात जास्त वेळ लागतो तुम्हाला फरक दिसून येणार. समजलं? चला लवकर हे पण लिहून घ्या. तर चला पहा मित्रांनो. आता पुढचं उदाहरण काय आहे? 95 गुणिले 105. पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो.
आपण गुणाकार न करता डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू. डिजिटल समचा नियम आधी ऑप्शनचे डिजिटल सम काढा. बघा 9 9 काही कामाचं नाही. 8 आणि 1 9 म्हणजे किती? याचा डिजिटल सम 0 येणार. बघा 9 9 काही कामाचं नाही. 3 आणि 5 किती? 8 याचा डिजिटल सम 8 येणार. बघा 9 9 गेले. 6 आणि 5 11. 11 म्हणजेच किती? 2. 9 9 काही कामाचे नाही. 7 5 12. 12 म्हणजेच किती? तर 3. 1 आणि 2 3. बघा प्रत्येकाचा डिजिटल सम वेगवेगळा येत आहे. तर मग आपण हमखास डिजिटल सम वापरू शकतो. तर पहा काय होणार? 9 तर आपल्या काही कामाचं नाही आहे. उरले किती? 5 म्हणजे डिजिटल सम 5च राहणार. 1 आणि 5 किती होणार? 6. बघा गुणाकार आहे तर गुणाकाराचं चिन्ह. काय होणार? 6 पंचे 30. 30 म्हणजे डिजिटल सम किती येणार मित्रांनो? 3. याची डिजिटल सम किती आली? 3. तिकडच्याची डिजिटल सम किती आली? बघा. याची 0 आहे, याची 8 आहे, याची 2 आहे आणि कोणाची 3 आहे? याची 3 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा तुमचा बरोबर उत्तर राहील मित्रांनो. ऑप्शन नंबर 4 हा काय राहील? बरोबर उत्तर राहील. जर तुम्हाला वाटत आहे याला गुणाकार करून पण सोडवून पहा, तर बघा 2/3 चा गुणाकार आहे. हमखास भरपूर वेळ लागेल. तरी पण जर तुम्हाला गुणाकाराची शॉर्ट ट्रिक शिकायची आहे मित्रांनो, तर आपल्या YouTube चॅनलवरती 2/2, 2/3, 2/4 आणि 3/3 चे कोणत्या पद्धतीने गुणाकार करायचे ते ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत. ते पण शॉर्ट ट्रिकने. ठीक आहे. तर ते हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहून घ्या आणि हे लिहून घ्या तुम्ही. चला. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आशा करतो मी जेवढं काही तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केलो, तो तुम्हाला चांगल्याने समजलं असेल. पुढचा जो काही भागाकार राहिला आहे आपला मित्रांनो आणि याच्यावरचे प्रश्न राहिले आहेत, तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. कारण की भागाकाराची थोडी वेगळी पद्धत आहे. त्याला आणखी जास्त टाईम लागणार. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू द्या. उद्याच्या क्लासमध्ये येताना हे सर्वचे सर्व आज जे काही आपण शिकला, ते सर्वचे सर्व रिव्हिजन करून या. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.